की बाबांच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याआधी जर एखादा गुरु कुणी केलेला असेल आणि त्यांनी जर तुम्हाला काही आज्ञा दिल्या असतील तर बाबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर त्याचं काय करायचं? बरोबर आहे ना? प्रश्न समजला ना मला? हां, तर त्याची एक घटना आहे सुंदर. मेहर बाबांकडे जेव्हा सी.डी. देशमुख सुरुवातीला आले तेव्हा ही सी.डी. देशमुख आणि आणखीन एक जण आहे, त्यांचं मला आता नाव आठवेना. तर मी सी.डी. देशमुखांच्याबद्दलचं जर बाबांचं हकीकत आहे ती तुम्हाला सांगते. तो सुरुवातीचा काळ होता आणि त्यांनी बघितलं, म्हणजे त्या घटनेतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं आपोआप उत्तर मिळेल, नाहीतर सांगतेच आहे मी की त्यांनी सी.डी. देशमुखांनी बाबांकडे आले आणि त्यांनी बघितलं की अरे बाबा तर उपासनी महाराज हे बाबा एवढे म्हणजे बाबांचं महात्म्य त्यांना कळून चुकलं. त्यांनी बाबांना ॲक्सेप्ट केलं. पण त्यांच्या मनामध्ये जेव्हा ते नाशिकला आले तेव्हा त्यांना वाटलं, सुरुवातीचा काळ होता तो, की अरे बाबांचे गुरु साकोरीचे उपासनी महाराज आहे. मेहर बाबा एवढे ग्रेट आहेत, मग मेहर बाबांचे गुरु उपासनी महाराज किती ग्रेट असतील, ते आणखीन श्रेष्ठ झाले. हे सामान्य माणसाचं मन कसं काम करतं. त्यांना वाटलं की अरे बाबांचे गुरु हे बाबांपेक्षा श्रेष्ठ असणार आहे. मग आणि त्यावेळी बाबा नेमके अवेलेबल नव्हते, मला वाटतं इराणला कुठे बाबा गेलेले होते. तर मग त्यांना असं वाटलं की अरे बाबांच्यापेक्षा बाबांचे गुरु श्रेष्ठ असणार, तर मग आपण का नाही की बाबांच्या गुरुकडेच जाऊया. हां, आणि मग ते उपासनी महाराजांना भेटायला गेले आणि उपासनी महाराजांना भेटायला गेल्याबरोबर उपासनी महाराज इतके चिडले, त्यांच्यावर दगडं फेकून मारायला लागले आणि हकलून दिलं त्यांना प्रॅक्टिकली तिकडनं. एकदम उग्रावतार धारण केला उपासनी महाराजांनी आणि तिकडून त्यांना सी.डी. देशमुखांना पळ काढावं लागलं आणि मग ते पुन्हा नॅचरली बाबांच्याकडे आले. आता ही हकीकत त्यांनी आल्यावर ते ही वॉज व्हेरी इनोसंट आहे. त्यांनी आल्यावर ही हकीकत, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, म्हणजे लिहिलं आहे म्हणजे बाबांच्या ह्याच्या सांगण्यावरनं लिहिलेलं आहे, बाबांनी सांगितलेलं. तर बाबांना आल्यानंतर म्हणजे ज्याची एवढी तयारी आहे त्या माणसाचं सुद्धा मन कसं कार्य करतं माणसाचं ते. तर बाबांना आल्यानंतर ती हकीकत सांगितली, सगळं सांगितलं. बाबांनी खूप मजा घेतली, हसले वगैरे आणि त्यांनी सांगितलं की तू जा आता उपासनी महाराजांकडे. म्हणजे नाही बाबा, आता मी जाणार नाही, अजिबात मला सांगू नको उपासनी महाराजांकडे. बाबा सांगायला लागले तरी सी.डी. उपासनी महाराजांकडे जाईना, समजला. आणि मग बाबा म्हणाले की नाऊ धिस इज, एक मिनिट हां, बाबा अजून झाली नाही, हे डॉक्टर थावरे अजून पूर्ण नाही झाले इन्सिडेंट. हां, तर बाबा म्हणाले की आता मी सांगतो म्हणून तू उपासनी महाराजांकडे जा त्यांच्या दर्शनाला. बाबा सांगायचे बघा, गणी वगैरे यायचे मुंबईवरनं, तर त्यांना स्पेसिफिक आज्ञा होत्या की प्रत्येक वेळी बाबाजांचं दर्शन केल्याशिवाय माझ्याकडे यायचं नाही, असं मला वाटतं डॉक्टर अब्दुल गनींना होती आज्ञा. आणि एका पर्टिक्युलर व्हिजिटच्या वेळेस मात्र त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं होतं की आज सरळ ये आणि बाबाजांकडे न जाता ये. आणि ह्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या आज्ञा होत्या, कारण प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. आध्यात्मिक प्रगती प्रत्येकाची वेगळी आहे, प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहे, प्रत्येकाची पूर्वपीठिका वेगळी आहे. तर एनिवे, कमिंग बॅक टू दॅट स्टोरी, तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलं की आता मी सांगतो म्हणून माझ्या आज्ञेवरनं जा. तरी ते तयार झाले नाही आणि नंतर मात्र ते बाबांच्या सांगण्यावरनं मग शेवटी घाबरत कविना बाबांची आज्ञा करायला पाहिजे म्हणून मग ते उपासनी महाराजांच्या भेटीला गेले. पण ते जातानाच एवढं घाबरत होते. पण ह्या वेळेला जेव्हा ते भेटीला गेले तेव्हा उपासनी महाराज नव्हतेच. त्यांनी त्यांचं एवढं ग्रँड वेलकम केलं, इतकं प्रेमाने त्यांना ते भेटले आणि त्यांचं स्वागत केलं की ते आश्चर्यचकित होऊन गेले. मग त्यांच्या लक्षात स्वतःची चूक आली आणि त्यांच्या लक्षात गोष्ट आली. आणि अशीच एक कथा कोणाबद्दल तरी आहे की बाबांकडे तो आल्यानंतर ना तो त्या गुरुकडे जायला लागला. शेवटी बाबांनी त्याला चॉईस दिला की तुला तिथे जायचं असेल. ही गोष्ट इथे संपली सी.डी. देशमुखांची, तुम्हाला त्यातनं पुष्कळ बोध झाला असेल. आता नॅचरली उपासनी महाराजांना आधी, ते तर सद्गुरू आहेत, त्यांना माहीत होतं की हे मेहर बाबांचा माणूस आहे, तर त्यांनी द्विधा मनस्थिती त्यांची झाल्यामुळे त्यांना हकलून दिलं पहिल्या
घटनेमध्ये. दुसऱ्या घटनेत बाबांची आज्ञा बाबांच्या सांगण्यावरनं आल्यामुळे त्याचं आगत स्वागत झालं. म्हणजे त्यांच्या आपसामध्ये सद्गुरूंमध्ये किती लिंक असते हे पण समजलं पाहिजे आपल्याला. आता ही इथे गोष्ट थांबूया आपण. दुसरी एक घटना अशी आहे की त्या घटनेमध्ये मला आता नाव आणि हे सगळे डिटेल्स नीट आठवत नाही, पण त्या घटनेत पण असंच आहे की बाबांकडे आल्यानंतरही तो पुन्हा पहिल्या गुरुकडे किंवा काहीतरी जायला, आणि त्याला सांगितलं होतं की जाऊ नको, आणि तो गेला. तर शेवटी मग बाबांनी त्याला सांगितलं, आणि तो गुरु म्हणजे सद्गुरू पण नव्हता, की मग बाबांनी सांगितलं बघ तुला तिथे जायचं तर मग तू तिथेच जा, आणि ज्या आज्ञा ते देतील, कधी कधी गुरुच्या आज्ञा कॉन्ट्राडिक्टरी असतात, त्या गुरुनी एक आज्ञा दिली ह्या गुरुनी एक आज्ञा दिली, तर तुम्ही आज्ञा नक्की कोणाची पाळाल? एकाची पाळली तर दुसऱ्याचा आज्ञेचं उल्लंघन केल्याचं हे होतंच ना. आणि जेव्हा तुम्ही समजा आता तुम्हाला खाप्याहून नागपूरला जायचं किंवा सावनेरवरून नागपूरला जायचं, तर तुम्ही सावनेरहून निघालात, अंगेवाडा गेलं, मला माहीत नाही नक्की, पण खापा गेल्यानंतर तुम्ही पुन्हा नागपूरच्याच दिशेला जाल का पुन्हा मागे फिराल? नागपूरच्याच, म्हणजे जे तुमचं अंतिम गंतव्यस्थान आहे किंवा जे हायेस्ट आहे त्याच्याकडे आल्यानंतर पुन्हा दुसरीकडे जायची गरज नाही. तर मग त्याला बाबांनी सांगितलं की तू आता मग तिथेच जा आणि ते जे सांगतील तसंच फक्त कर, कारण मग त्याच्या आणि माझ्या आज्ञा जर उलट्या सुलट्या झाल्या की थोडी अजून त्याचे भरपूर डिटेल्स आहेत ह्या घटनेमध्ये, तर मग त्याचा तुझा गोंधळ होईल. त्यामुळे आधी तुमच्या गुरुनी काय आज्ञा दिल्या, आता बाबांकडे आल्यानंतर कोणी पण असू दे त्यांनी पूर्णपणे बाबांना 100% फॉलो करायला पाहिजे. शक्यता त्या स्वतःच गुरुनी जर त्याला दुसऱ्या गुरुकडे जायला सांगितलं असेल, जसं की दिनकर पोफळींच्या बाबतीत झालं, तर त्या गुरूंच्या आज्ञेमध्ये पण एक वाक्यता सुसूत्रता असते त्यांच्या, पण त्याच्या इच्छेविरुद्ध जर तुम्ही असं केलं तर त्याच्यात गोंधळ निर्माण होण्याचा, कधी कधी असं वरपांगी वाटतं की ह्या आज्ञा कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणून बाबांकडे आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गुरुकडे किंवा इतर कुठे पहिलं काही सगळं, त्या दिवशी मी सांगितली होती माझ्या वडिलांची घटना, तुम्ही कदाचित नसाल त्या मीटिंगला, मला वाटतं की ते वारकरी संप्रदायाचे लोक, कट्टर वारकरी होते, विठ्ठलाशिवाय कोणाला देव मानत नव्हते आणि एकादशी वगैरे करायचे, पण बाबांकडे आल्यावर सगळं सोडलं, कारण त्याची गरज नाही आहे ना. त्यांना ते जाणवलं, पटतंय की हेच फायनल आहे, दिस इज द हायेस्ट ऑफ द हाय. आपण जेव्हा बाबांना हायेस्ट ऑफ द हाय म्हणतो तेव्हा बाकी प्रश्न उरायला नाही पाहिजे, उरतच नाही. आणि असंच एकदा उपवास त्यांचा असताना ते बाबांच्या दर्शनाच्या भेटीचा योग आला आणि गेले असताना बाबांनी त्यांना काहीतरी खायला दिलं. बाबांनी काही सांगितलं नाही की तू खास किंवा खाऊ नकोस, किंवा यांनी नाही सांगितलं की माझा उपवास आहे म्हणून. त्यांनी एकच हे बघितलं, बाबांनी दिलंय ना म्हणजे मला आता उपवास म्हणजे हा प्रसाद आहे आणि हा मी घेतलाच पाहिजे, ह्याच्या पुढे उपवासाचं महत्त्व नाही आहे. आणि त्यांनी ते बाबांनी जे काही दिलं होतं ते खाल्लं, आणि त्यानंतर वडिलांनी कधीही ते काय एकादशी किंवा महाशिवरात्री जे काय आहे त्याचे उपवास पुन्हा परत कधीही केले नाही. पण हे एक अंडरस्टँडिंग तुम्हाला मिळून जातं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं डॉक्टर थावरे? जय बाबा, जय बाबा, जय बाबा. नाही, आपण पुढे जाऊया. हे डॉक्टर थावरे छान छान असे मध्ये मध्ये टेस्टिंग क्वेश्चन टाकतात, काय म्हणतात त्याला, स्पिन बॉल, त्यामुळे बरं आहे, सगळ्यांचा फायदा होतो. पुढचं आपण प्रकरण घेतो आता, साधकाची लक्षणे भाग 3, सेवा तत्परता. पॅरेग्राफचं हेडिंग आहे वैयक्तिक प्रवृत्ती व कार्यक्षमता यांना अनुसरून सेवा तत्परता. म्हणजे तुमची कशी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीप्रमाणेच किंवा जे तुमचं कौशल्य आहे तीच सेवा तुम्ही द्यायचा प्रयत्न करावा. तो इतकी सेवा देतोय म्हणून मी पण तशी द्यायला पाहिजे असं नाही. आता पुढे खूप सुंदर प्रकरण आहे, ह्यात सेवेचे प्रकार, कशा पद्धतीने सेवा द्यायला पाहिजे हे खूप छान बाबांनी सांगितलं. म्हणजे कसं की कुणाची शारीरिक क्षमता असेल, कुणाची बौद्धिक क्षमता असेल, कुणाची आर्थिक क्षमता असेल, कुणाची भावनिक असेल, कुणाचा जनसंपर्क चांगला असेल, कुणाचा करुणाभाव चांगला असेल, कुणाला कलाविषयक चांगलं जसं संगीत आहे, गायन आहे, वादन आहे, तर ज्याच्यामध्ये जे गुणविशेष आहेत त्यांचा उपयोग त्यांनी सेवा देताना करायला
पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीची जशी प्रवृत्ती असेल, त्याची जशी कार्यक्षमता असेल, कपॅसिटी असेल, कॅपॅबिलिटी असेल, त्याचप्रमाणे त्यांनी सेवा द्यायला पाहिजे. याची एक छोटीशी घटना सांगून पटकन पुढे जाऊया. आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी बाबांकडे सेवा दिलेली म्हणजे व्हॉलेंटियर, म्हणजे वडिलांपासून. वडील होते, आई होते, बाबा होते तोपर्यंत वडील प्रत्येक कार्यक्रमात व्हॉलेंटियर असायचे. मेनली गर्दीचा कार्यक्रम असेल दर्शन, तर ती जी ह्युमन चेन असते, ते त्यावेळी यंग होते त्यामुळे ताकद होती म्हणून साखळी करून बाबांपर्यंत गर्दी येऊ न देण्याचं जी साखळी करायची त्याच्यामध्ये ते जास्त करून असायचे. आणि किंवा मग जसं 56 सहवास मग जे असेल ते, किंवा मग आदी काकांच्या टीममध्ये असेल तर आदी काका जे काम सांगतील ते काम, अशा पद्धतीनं. त्यानंतर भाऊ पण माझा होता तोपर्यंत छान तो लाडका होता, आदी काकांचा चांगलं व्हॉलेंटिअरचं काम करायचं. इतके गर्दीचे ते दिवस नव्हते. माझ्या दोघी धाकट्या बहिणी पण करत होत्या, मीच फक्त राहिली होती. आणि मला जेव्हा शक्य झालं तेव्हा मग मी पत्र टाकलं ट्रस्ट ऑफिसला. त्यावेळेस तशी पद्धत होती की मला पण असं व्हॉलेंटिअरचं काम करायचं म्हणून. मला 2 ओळीत उत्तर तिकडनं आलं की जे फिजिकली फिट नाही आहेत अशा लोकांना आम्ही इथे व्हॉलेंटिअर म्हणून ठेवत नाही. मी पुन्हा तो विषय घेतला नाही, सोडून दिला. मग मला त्यांनी समाधीची ड्युटी दिली 2 तास, पण मग मी परत कधी व्हॉलेंटिअर्ससाठी विचारलं नाही. इन शॉर्ट काय, इफ आय एम नॉट फिट, माझी त्यावेळेस बरेच काही ऑपरेशन वगैरे झालेलं होतं आणि बऱ्याच गोष्टी, आणि ते कदाचित त्यांना माहिती आहे म्हणून त्यांच्याकडनं तसं उत्तर आलं. सगळ्यांनाच ते उत्तर असं देत असतील असं नाही, पण त्यांनी म्हणजे फार छान उत्तर आलं की जे फिजिकली फिट आहे त्यांनीच फक्त इथे व्हॉलेंटिअर म्हणून सेवा द्यायला यावं. ते मला पटकन आठवलं की जी ती कार्यक्षमता तुमची आहे, जशी प्रवृत्ती आहे तशी सेवा द्यावी. मानवजातीची सेवा करण्यास साधकाने नेहमी तत्पर राहिले पाहिजे. आता ही सेवा मानवजातीची सेवा देण्याबद्दल आहे. स्वतःच्या कार्यक्षमतेस धरून नसलेल्या कार्यात त्याने लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. जे तुम्हाला जमत नाही त्याच्यात तुम्ही दुसरे कोण आहेत ते कार्य करण्यासाठी ते लोक ते कार्य करतील. तुम्ही त्यात लक्ष, तुम्हाला जे जमतं ते तुम्ही करा. त्याने स्वतःच्या वैयक्तिक प्रवृत्तीस आणि कार्यक्षमतेला योग्य असलेल्या कार्याची निवड करायची असते. जशी त्याची क्षमता असेल तसं कार्य त्यांनी सेवेसाठी निवडावं. परंतु म्हणजे इथे आता बाबांनी जनरल सांगितलं आहे मानवतेची सेवासुद्धा. तर असा मुंबईमध्ये एक ट्रस्ट आहे, अनाथ आश्रम, फार मोठा ट्रस्ट आहे. अगदी नवजात बालकांपासून वेगवेगळ्या वयाचे माटुंग्याला आहे. मोठा ट्रस्ट आहे. आणि अक्षरशः ते सांगतात की आम्हाला फर्निचर, डोनेशन, फ्रीज काही नको, तर तुमचे तास हवेत, म्हणजे ह्युमन आवर्स लेबर. जाऊन तुम्ही त्या लहान बाळांना बघा, लहान मुलांना शिकवा, त्यांच्याशी खेळा, म्हणजे तुमचे 2 तास 4 तास असा वेळ तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला पैशाची गरज नाही, ही गरज आहे असं सांगतात. आणि तर अशा पद्धतीने त्यांची गरज काय आहे त्या लोकांची आणि तुमच्याकडे द्यायला काय आहे, ह्या दोन्ही गोष्टींचं स्वतःच्या वैयक्तिक प्रवृत्तीस आणि कार्यक्षमतेला योग्य असलेल्या कार्याची निवड करायची असते. परंतु जी सेवा त्याच्या कर्तबगारीच्या कक्षेत असते ती सेवा करण्यास तो अत्यंत बिकट परिस्थितीतही तयार असतो. तुमची ती क्षमता असेल तर किती अडचण जरी आली तरी तुम्ही ती सेवा पुरी करताच, तत्पर असता त्याच्यासाठी. तसंच व्हायला पाहिजे. एखादी अडचण आली म्हणून तुम्ही ते माघार घ्यायला नको. त्याला अनेक दिव्यातून जावे लागेल, पण शक्य तेव्हा सेवा करायचीच हा त्याचा दृढ संकल्प असतो. तो स्वतःच्या निश्चयापासून ढळत नाही. आता ह्याचं आपलं सध्याचं उदाहरण मी देऊ इच्छिते, म्हणजे केतकी. आई गेली आहे, मुलाचं लग्न, त्याचं ऑपरेशन, आता तिला दुसरीकडे, आज तिची नोकरी, आज दुसरीकडे कार्यक्रम, काही असो, हे इतकं महत्त्वाचं कार्य आहे लिंक घेणं. आणि मी नेहमी सांगते, जो लिंक घेतो ती एक साधना आहे, त्याला इतकं अटेंटिव्ह राहावं लागतं. पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, हे सगळ्या अडचणी असल्या तरी ती कधीही चुकत नाही, ती व्यवस्थित. म्हणजे हे पण एक आहे, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल पटेल असं उदाहरण लगेच समोरच सांगितलं. तो स्वतःच्या निश्चयापासून ढळत नाही. आणि ह्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे सीमित मीचे अनधिकृत अस्तित्व. सीमित म्हणजे मर्यादित मी, आणि त्याला अनधिकृत म्हणजे त्याला काही अधिकार नाही, कारण तो मर्यादित मी किंवा अहम नसावाच.
त्या मर्यादित मीचं अनधिकृत अस्तित्व, त्या मीचं अस्तित्व कसं असतं किंवा अहंकार कसा असतो ह्याच्याबद्दल बघूया काय सांगितले. परंतु केवळ स्वतःच्याच द्वारा सर्वात अधिक परिणाम घडून यावेत या दृष्टीने तो सेवासक्त नसतो. म्हणजे त्याचा असा हट्टहास नसतो की सगळी भजनं मलाच म्हणायला मिळावी, सगळी भाषणं मलाच करायला मिळावी, सारे कार्यक्रम मी, असा हट्टहास त्याचा नसतो. ती जी काही सेवा तो देईल तो सगळ्यांनी ती करावी असा त्याचा प्रयत्न असतो. किंबहुना आपण जी काही सेवा देतो त्यामध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग कसा होईल, अधिकाधिक लोकांना सामील कसं करून घेता येईल आणि त्यांच्या पद्धतीनं कुठलं कार्य त्यांना देता येईल, त्यांची मदत कशी घेता येईल आणि त्यांनाही सेवेचा लाभ कसा मिळेल असा प्रयत्न असतो. सेवेची जरुरी असेल तेव्हा त्या सेवेकरता त्याला कितीही मोठा त्याग करावा लागला तरी तो सेवेकरता तत्परच राहतो. परंतु मला एकट्यालाच हे सर्व सेवेचे श्रेय मिळावे अशा भ्रामक कल्पनेत तो फसून जात नाही. ती सेवा करण्याचे भाग्य दुसऱ्या कोणाला लाभले तर तो मत्सरग्रस्त होत नाही. जर तो स्वतः करताच जर तो स्वतः करताच सेवेची संधी शोधू लागला तर तो एक प्रकारचा त्याचा स्वार्थच होईल. ज्या सेवेत यत्किंचितही स्वार्थपर भाव नाही, ज्या सेवेत यत्किंचितही स्वार्थपर भाव नाही त्याच सेवेला अध्यात्म जीवनामध्ये महत्त्व आहे. आता काही उदाहरणं, व्हॉलेंटियर आहे, मग मला समाधीजवळच सेवा करायला मिळाली पाहिजे, हा अमुक रांगेतच मला सेवा मिळायला अशी भाव नको, ते चुकीचं. पण ती सेवा सगळ्यांना करता यावी, मी एकट्यानेच करावी असा अट्टाहास पण नसावा. ज्या प्रकारची सेवेची संधी तो शोधतोय त्या प्रकारची सेवा त्यानं ती किती अडचणी आल्या त्याची ती क्षमता असेल तर तो ती निभावून नेतो. आणि ज्या सेवेमध्ये थोडासुद्धा स्वार्थाचा लवलेश नाही ती खरी निस्वार्थ सेवा. आणि अशाच सेवेचं अध्यात्म जीवनामध्ये महत्त्व आहे. स्वतःच काहीतरी मिळवल्याशिवाय गत्यंतर नाही अशी आंतरिक गरज त्याला प्रतीत व्हावयास नको. म्हणजे मी छान गाणं म्हटलं मग लोकांनी वाहवा म्हणायला पाहिजे किंवा मलाच गाणं मिळायला पाहिजे, अमुक नंबरवरच गाणं मिळायला पाहिजे, हा झाला स्वार्थभर भाव. अशी सेवा ही खरी आध्यात्मिक सेवा नाही. अशी गरज त्याला अंतरातून वाटायला नको. त्याचप्रमाणे मी एकटाच दुसऱ्यांना काहीतरी देण्यास समर्थ असावे असेही त्याला वाटायला नको. सेवेमध्ये स्वार्थपरता कोणत्याही रूपात राहू नये. सेवेमध्ये स्वार्थपरता कोणत्याही रूपात राहू नये. एक हकीकत सांगते, एक भजन प्रोग्राम केला होता. करताना एका ग्रुपसाठी होता, सगळं मॅनेज केलं. अचानक 2 ग्रुप आले. सांगूनही एका ग्रुपनी वाट बघितली की मी नंतर म्हणेल, नंतर लोक कदाचित जास्त येईल, मग जास्त लोकांसमोर आमचं भजन व्हायला हवं. आणि ह्या अगेन्स्ट त्या ऑर्गनायझरकडे वेळेचं बंधन होतं किंवा तो वेळेचं कटाक्ष पाळत होता की ह्या वेळेतच तो कार्यक्रम झाला पाहिजे. त्यानंतर त्या ग्रुपमधल्या एकाने सांगितलं की आम्हाला जर गाणं म्हणायला मिळणार नसेल तर हे आम्ही चाललो. आणि मोठे मोठे बाबांचे प्रेमी सिनियर लोक तिथे होते. त्यांनी जसे आले तशी त्यांनी भाषणं केले, पण हा भाव कोणामध्येही नव्हता. पण हा भाव जर असेल की मी गर्दी आल्यावरच भजन म्हणेन, मग आता मला भजन एकच नाही, मला 4 भजनं हवे, हे काय झालं? हा निस्वार्थ सेवा होते. कारण भजन म्हणणं ही पण एक सेवा आहे. कारण तुमच्याकडे गाण्याचं अंग आहे, गाण्याची कला आहे आणि तुम्ही ती सादर करून इतरांमध्ये भक्तिभाव निर्माण करता, वाढवता किंवा ईश्वरासाठी गाता, त्याच्या रंजनासाठी गाता, हे दोन्ही प्रकार आहेत. मग असं भजनसुद्धा कसं पाहिजे? निस्वार्थ पाहिजे. आणि तेव्हाच ते भजन हृदयाला भिडतं, अंतःकरणाला जाऊन पोहोचतं आणि ते काही आठवडे तुमच्या मनात रुंजी घालतं. असं भजन ऐकलेलं. ते सेवेमध्ये कुठलीही स्वार्थपरता असता कामा नये. जर सेवा आवश्यक असेल तरच
आणि जेव्हा ती आवश्यक असेल तेव्हाच करावी. म्हणजे अगदी भुकेलेला आहे, भरलेलं पोट आहे त्याचं गच्च, आणि अन्नदान चांगलं म्हणून जबरदस्ती एखाद्याला जीव घातलं तर ती सेवा होणार नाही. जो भुकेला आहे म्हणून त्याला म्हणतात नेहमी सत्पात्री दान असावं. तसं जेव्हा सेवेची गरज असेल आणि तेव्हाच ती करावी, आणि तिचा उगम स्वतंत्र वातावरणातच शक्य असलेल्या सहजतेत असावा. अगदी सहज असावी, तिच्यात कुठे अटीतटी नसावी. त्याचप्रमाणे सेवेत सीमित मीच्या हक्कावर जोर असू नये. जो मर्यादित अहम आहे तो अहंकार अजिबात नसावा. तर सहकार्य भाव पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना त्याच्यात कसं सामावता येईल, सगळ्यांशी सहकार्य कसं करता येईल, इतरांना क्रेडिट कसं देता येईल, ह्या सगळ्या खुबी आहे सेवेच्या. जी निस्वार्थ सेवा आहे, जी अहमच्या पलीकडची सेवा आहे, जी अध्यात्म मार्गासाठी खरंच चांगली लागू पडते, ती सवयीने अंगी बाणवली पाहिजे. आणि नंतर ती आपोआप जय बाबा. तर सेवेमध्ये अहंकार नसावा आणि सहकार्य भाव असला पाहिजे. जय बाबा, कुणाला काही बोलायचं आहे का? आवाज कोणाच तरी आला का? बोला. कुणाला काही बोलायचं आहे, विचारायचं आहे? जय बाबा. सर्व कर्मांपासून आणि कर्मफलांपासून साधक अलिप्त झाला म्हणजे तो लहान गोष्टी आणि मोठ्या गोष्टी या हानिकारक द्वंद्वांपासून मुक्त होतो. सगळं कर्म जसं आपण मागाशी बघितलं की काय ते इमानदारीने करायचं, त्याच्या परिणामांची चिंता करायची, त्या परिणामांची आसक्ती ठेवायची नाही. आणि असा तो आसक्ती कर्मफलापासून अलिप्त जर झाला तो साधक, तर मग हे लहान आहे, ते मोठं आहे, हे कमी आहे, ते जास्त आहे का, दर्जा वगैरे ह्या गोष्टींपासून तो अलिप्त, हे जे द्वंद्व आहे त्या ते आपण बघितलं. हे अद्वैत साधायचं, अद्वैताकडे द्वैत पार करून अद्वैताकडे जायचं, तर द्वैतामधले सगळे द्वंद्व कसे नष्ट होणं आवश्यक आहे ते आपण एका प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. तर अशा ज्या लहान मोठ्या गोष्टी आहेत त्या द्वंद्वांपासून तो मुक्त असतो. हे सगळं बाबा सांगतायत की साधक, जो खरा साधक आहे तो कसा असतो, त्याची लक्षणं काय काय असतात. मागच्या प्रकरणात आपण त्याचे दैवी गुण बघितले. आता या प्रकरणात जो चांगला साधक असतो तो सेवा तत्पर कसा असतो आणि त्याच्या वैयक्तिक कार्यक्षमतेला, प्रवृत्तीला अनुसरून कसा तो सेवा देतो, कसा सीमित अहमच्या पलीकडे जाऊन तो निस्वार्थ सेवा कशी देतो, त्या सेवा देताना त्याचा सहकार्य भाव कसा असतो. आता पुढे बाबा सांगतात, सर्व कर्मांपासून व कर्मफलांपासून साधक अलिप्त झाला म्हणजे तो लहान गोष्टी मोठ्या गोष्टी या हानिकारक द्वंद्वांपासून मुक्त होतो. संसारी लोक स्वतः साध्य किंवा प्राप्त झालेल्या गोष्टींच्या द्वारा स्वतःची पृथक सत्ता अनुभवतात. जे ह्या मायावी जगामधले लोक जे आहेत त्यांना जे काही साध्य झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, ते तो अधिकार असेल, सत्ता संपत्ती असेल, त्याच्याद्वारे ते त्यांचा वेगळं असं अस्तित्व त्यांचं जग ते निर्माण करतात. म्हणून ह्या कार्यक्रमाचं नाव आहे लहान मोठ्या गोष्टींच्या द्वंद्वांपासून मुक्ती. हे फार महत्त्व आहे की लहान मोठं हा तमतर भाव, ज्याला आपण म्हणतो तमतर भाव नसावा. लहान मोठ्या गोष्टींच्या द्वंद्वांपासून मुक्ती असावी. स्वतःची कमाई सॉरी 2 मिनिट पाणी पिते. म्हणून स्वतःची कमाई ते दृश्य परिणामांच्या मापदंडाने मोजतात. की या संसारी जगातले लोक जे आहे ती माझी कमाई काय, मी काय प्राप्त केलं, तर जे काही डोळ्यांनी दिसतं, नावलौकिक असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, ज्ञान असेल, त्याचे डिग्र्या असेल, त्या मापदंडाने ते मोजतात व ते लहान गोष्टी सोडून मोठ्या गोष्टींच्या मागे लागतात. परंतु आध्यात्मिकतेच्या दृष्टीने लहान समजल्या जाणाऱ्या गोष्टी कित्येक वेळा मोठ्या समजणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी इतक्याच महत्त्वाच्या असतात. फार महत्त्वाचं आहे.
आध्यात्मिकतेमध्ये लहान समजल्या जाणाऱ्या गोष्टीही मोठ्या गोष्टींइतक्याच खूप महत्त्वाच्या असतात. लहान गोष्टी सोडून मोठ्या गोष्टींच्या मागे लागण्यात साधकाला काहीच प्राप्तव्य नसते. म्हणून तो मोठ्या गोष्टींइतकेच लहान गोष्टींमध्ये रुची घेतो. तर हे साधकाचं अजून एक लक्षण की तो द्वंद्वांपासून मुक्त असतो लहान मोठ्याच्या, आणि जेवढी रुची मोठ्या गोष्टींमध्ये असू शकते तेवढ्याच रुचीने तो लहान गोष्टींमध्ये पण रुची घेतो. लहान सहान गोष्टी आता तुम्ही बाबांचं पण बघितलं असेल, छोट्या छोट्या गोष्टीत पण कसं लक्ष घालून त्या तत्परतेने आणि परिपूर्णपणे कशा होतील ह्याच्यावर कटाक्ष असायचा बाबांचा. अगदी तू झोपला का, जेवला का, रात्री झोप लागली का, अशा सगळ्या बारीक साऱ्या असं वाटतं अरे बारीक सारीक काय बाबा विचारतात, एवढ्या मोठे भगवंत आहेत. पण त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं की आध्यात्मिकतेमध्ये लहान मोठं असं काही नसतं. लहान गोष्टी इतकंच मोठ्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. पुढचा गुण आहे किंवा लक्षण आहे साधकाचं, रूढ कल्पनांच्या प्रभावामुळे सेवेचे क्षेत्र सीमित होते. हा गुण नाही आहे, पण हे सांगितलेलं आहे की ज्या रूढ कल्पना आहेत त्या कल्पनांमुळे जी सेवा आपण देतो त्याचं क्षेत्र मर्यादित होतं. कशामुळे? ज्या रूढ कल्पना ह्या मायावी जगतामध्ये आहेत त्याच्यामुळे. अध्यात्म जीवनात महान घटनांइतकीच लहान घटनांमध्येही सारपूर्णता असते, अर्थ असतो, महत्त्व असतं, तथ्य असतं. परंतु जगातील परंपरागत विचारधारेत या सत्याची जाणीव नसते. कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे हे परंपरागत दृष्टीनेच ठरवल्यामुळे रूढ कल्पनांचे अनुसरण करत असताना मनुष्याच्या सेवेचे संभाव्य क्षेत्र कृत्रिमपणे मर्यादित होते व जीवनास अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कित्येक गोष्टींची उपेक्षा होऊन जीवन आध्यात्मिकतेच्या दृष्टीने दैन्यता पावते. माझी मोठी बहीण आहे, ती कधीही नोकराला नोकरासारखं वागवत नाही. ते जेवण्याआधी, आईवडिलांना जीव घालण्याआधी त्यांना सांभाळणाऱ्यांना ती आधी जेवायला लावते. डायनिंग टेबलवर बसवणार. कुठलीही बाई असो, ती रस्त्याने जरी गाडी चालली असेल आणि खोरं, खुरपं, घमिली, फावडी घेऊन चालणारे कामकरी असतील, ती गाडी थांबवते, त्यांना गाडीत बसवून घेते. हा एक गुण झाला आणि हा दैवी गुण आहे. मग ती तिथे विचार करत नाही की अरे मी नॅशनल डिफेन्स अकॅडमीसारख्या मोठ्या याच्यात फॉरेन लँग्वेज हे डिपार्टमेंटची एवढी मोठी हेड आहे की जिथे सैन्यातल्या अधिकाऱ्यांना शिक्षण दिलं जातं. एवढी मोठी माझी पोस्ट आहे तर मी कसं ह्या लोकांना असं थांबवून घेऊ? बिलकुल नाही. तर हा एक गुण आहे की ज्या रूढ कल्पना आहेत त्यांच्या मागे धावलो तर मग आध्यात्मिकचं जे आपलं क्षेत्र आहे सेवेचं ते मर्यादित होऊ शकतं. त्यामुळे तिथे रूढ कल्पनांना वाव नाही, किंबहुना त्यांना लक्ष द्यायचंच नाही, तर आपण चांगली आध्यात्मिक सेवा देऊ शकतो. पुढचा पॅरेग्राफ आहे, सेवेची क्षेत्रे स्वीकृत मूल्यांनी निश्चित होत असतात. तुमच्या सगळ्यांमध्ये पण अशी लोक असणार, पण मला पटकन आठवतात ती घरातील उदाहरणं म्हणून मी देते. सेवेची क्षेत्रे स्वीकृत मूल्यांनी म्हणजे आपण जे मूल्य स्वीकारलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे, ग्राह्य केलेलं आहे, त्याच मूल्यांनी आपण कुठली सेवा देणार ते क्षेत्र निश्चित होत असतं. या प्रकारे ज्या समाजामध्ये भौतिक विचारधारेचे प्रभुत्व आहे त्या समाजात अन्न, वस्त्रादी जड सामुग्री इतरांना प्रदान करणे हीच सेवा समजली जाते. आपल्याकडे अन्नदान, वस्त्रदान ह्याला महत्त्व आहे का? कारण इकडे आपल्याकडे भौतिक विचारांचं प्रभुत्व आहे किंवा त्या वस्तूंची गरज असणारा मोठा वर्ग अजूनपर्यंत तरी होता. आता कपड्याची गरज कुणालाच नसते, पण अन्नाची गरज असणारे अजूनही आहेत. तर जिथे भौतिक विचारांचं प्रभुत्व आहे, पगडा आहे, तिथे अशा ज्या अन्न, वस्त्र वगैरे गरजा आहेत तेच त्या पुरवण्याकडे त्यालाच सेवा समजलं जातं. ज्या समाजामध्ये बौद्धिक संस्कृतीच्या महत्त्वाची पारख आहे त्या समाजात विविध रूपात विद्येचा फैलाव करणे हीच सेवा समजली जाते. म्हणजे जो वर्ग की तिथे खाऊन पिऊन सुखी आहे, मग तिथे काय आहे? विद्येचं महत्त्व आहे, ज्ञानाचं महत्त्व आहे, मग तिथे ज्ञानदान ही सेवा समजली जाते. ज्या समाजात सौंदर्याची अभिरुची अधिक विकसित असते
त्या समाजात कलाकृतीचे उत्पादन व विभाजन यांची संघटना करणे ही सेवा समजली जाते. व ज्या समाजात हृदयात संवेद्य असलेल्या अस्फुट मूल्यांची पारख आहे, त्या समाजात भावना सुसंस्कृत करून त्या अभिव्यक्त करण्याची साधने निर्माण करणे हीच सेवा समजली जाते. कुठली कुठली सेवा असू शकते, काय काय प्रकारची असू शकते, हळूहळू त्याचे स्तर कसे बदलत जातात. बघितलं, अन्न वस्त्रादी बघितलं, ज्ञानदान बघितलं, त्यानंतर कला क्षेत्रातली सेवा बघितली, आणि इथे भावना क्षेत्रातली सेवा बघितली. म्हणजे जसं की साहित्यक आहेत, नाटककार आहेत, कलाकार आहेत, त्यांच्याविषयी म्हणता येईल. ज्या समाजामध्ये आत्मजीवनाची परम महत्ता ओळखली जाते, म्हणजे जिथे आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व आहे, त्या समाजात आध्यात्मिक प्रबोधन प्रदान करणे, आध्यात्मिक प्रबोधन, आध्यात्मिक जागरूकता किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करणं ही सेवा समजली जाते. या सर्व सेवा प्रकारांमध्ये आध्यात्मिक प्रबोध देणे ही सेवा सर्वश्रेष्ठ आहे. बाबांनी इथे सांगितलेलं आहे, अन्न वस्त्रादी आहे, ज्ञानदान आहे, कलादान आहे, भावनादान आहे. अशा सगळ्या दानांमध्ये बाबांनी इथे सांगितले की जे आध्यात्मिक प्रबोधनाचं कार्य करतात, ही सगळ्यात उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ सेवा आध्यात्मिक प्रबोधनाची आहे. कारण अध्यात्मज्ञानाच्या दृष्टिकोनात सर्व मानवी प्रश्नांचा समावेश होत असून अध्यात्मसंपन्न प्रबोधांमध्येच त्या सर्व प्रश्नांचे पूर्ण निरासन होते. निरासन होते म्हणजे समाधान होते. कारण आध्यात्मिक प्रश्नांमध्ये जीवनाच्या सगळ्या प्रश्नांचा उहापोह होतो, सगळ्याची चर्चा होते, आणि एक उत्तम जीवन कसं जगावं हे सुद्धा आध्यात्मिक प्रबोधनामधून आपल्याला कळतं. आणि सगळ्या मानवी प्रश्नांचा त्या आध्यात्मिक प्रबोधनामध्ये समावेश असतो. म्हणून आध्यात्मिक प्रबोधन जो करतो, आध्यात्मिक जागृतीचं कार्य जो करतो, तिथे त्या सगळ्या प्रश्नांचं समाधान मिळतं की कसं वागावं, कसं वागू नये. म्हणून मग आता हे जे आपण पेजेस टाकतो, पुष्कळ ग्रुप आहेत असे. आणि आपल्याकडे नेहा शरद टिफिन लेक्चरला जॉईन व्हायची. त्यांनी सांगितलं की गॉड स्पीक्स करायचं, म्हटलं प्लीज गो अहेड. आता त्यांनी हिंदीमध्ये गॉड स्पीक्स सुरू केलं. जास्तीत जास्त लोकांच्या कानापर्यंत बाबांचे शब्द कसे पोहोचतील, बसल्या जागी आहे त्या वेळात तुम्ही सगळेजण त्या सेवेत सहभागी होऊ शकता. आणि मला खात्री आहे सगळे होतातच. की ते शब्द त्यांच्यापर्यंत कसे पोहोचून त्याचा अधिकाधिक लाभ त्यांना कसा होईल. ह्याच्यात कमीपणा मानायचं काहीच कारण नाही की मीच केलं मग मीच कसं शेअर करू किंवा हे कसं इथे मी नाहीच आहे, आपण कोणी नाहीच आहे. इथे बाबा आहे आणि बाबांचं कार्य आहे. सगळ्यांना जास्तीत जास्त ते बाबाप्रेमी असो नसो. म्हणून मी आता ह्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना परत एक विनंती करते की तुम्ही जेवढेही लोक इथे आता जॉईन झालेले आहात, हे ऐकतायत किंवा रेकॉर्डेड नंतर ऐकतील, त्यांनी सगळ्यांनी, मग तुमचं परिवार असेल, दुसरे कुटुंबातले सदस्य असतील जे बाबांना मानत असतील नसतील मानत, तुमचा मित्रपरिवार असतील, तुमचं ऑफिसमधले कलिग्स असतील, कोणी असेल, शेजारी पाजारी समाजातले असे 5-10 लोक आहेत की आपल्याला वाटतं अरे ह्याला हे दिलं तर तो ऐकेल, किंवा अमुक एक पान आजचं हे खूप छान पान आहे जे आपण पुस्तकाची, टिफिन लेक्चरची किंवा या पुस्तकाची पानं टाकतो की हे पान छान आहे, तर चला मग मी आज हे माझ्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये किंवा माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये मी हे पोस्ट करू शकता. हे उत्तम आहे. ते सगळ्यांना शेअर, तिथे मी कसं करू हा कमीपणा वगैरे काही नाही मानायचं. जरूर तेथं सगळ्यांशी मॅक्सिमम लोकांपर्यंत ते नेलंच पाहिजे. ती पण एक प्रकारची सेवा आहे, ते शेअर केलं पाहिजे. 2 प्रकारची सेवा. 1 मिनिट, रेकॉर्डिंग थांबवावं लागेल. पुढचा पॅराग्राफ आहे 2 प्रकारची सेवा. आता 2 प्रकारची काय सेवा आहे? परंतु आध्यात्मिक प्रबोध नसेल, म्हणजे जागृती, आध्यात्मिक जागृती नसेल तर सेवा करण्याची इच्छा मर्यादित विचारधारांनी आरूढ होते. मग तिथे आध्यात्मिक जागृती नसेल तर मग तिथे जे आपलं नेहमीच्या
जगरहाटीत जे काही विचार केले जातात त्या विचारांनी ते सेवा देण्याचे विचार आच्छादले जातात. ते त्याच्यावर आरूढ होतात. अरे हा माझ्या ऑफिसमधला आहे, मग मला काय म्हणेल कुठल्या बाबाच्या नादी लागला हा किंवा नादी लागली ही, असं म्हणेल का, त्याला ह्यात काय रुची असेल का, अरे तो तर सिनेमा बघणार आहे, त्याला हे आवडेल का, हा सगळा विचार करायचा नाही. म्हणून तिथे काय म्हटलं की जिथे आध्यात्मिक जागृती नसेल तर सेवा करण्याची इच्छा मर्यादित विचारधारांनी आरूढ होते, तशी ती होऊ द्यायची नाही. सेवेचे 2 प्रकार आहेत. वस्तुतः सारभूत असलेल्या गोष्टी इतरांच्या जीवनात आणणे ही एक प्रकारची सेवा. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तथ्यपूर्ण आहेत, त्या गोष्टी इतरांच्या जीवनात पण यावा त्यासाठी धडपड करणं ही एक सेवा. सतत त्यासाठी झटत असतात. ती एक प्रवृत्ती होऊन बसते की असं झालं का मग असं कर, तसं झालं का मग तसं कर. बऱ्याचदा इतर लोक टोकतात की न विचारलेले सल्ले कशाला देते. पण विचारलेला सल्ला हा जगरहाटीचा नियम झाला. आध्यात्मिकच्या दृष्टीने बघितलं तर इट्स ओके. त्या गोष्टीने जर समोरच्याचं किंवा काही 4 गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी त्याचं मन हलकं झालं, त्याला आनंद वाटला किंवा काही त्याची व्यथा असेल ती कमी झाली तर इट्स गुड. तर 2 प्रकारच्या सेवा बाबा सांगतात की ज्या गोष्टी तथ्य आहे अशा गोष्टी इतरांच्या जीवनात आणणं ही एक प्रकारची सेवा, आणि इतरांच्या जीवनातील सारभूत गोष्टींच्या प्राप्तीमधील अडथळे दूर करणे. ज्या तथ्यपूर्ण गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी त्या प्राप्त करायची एखाद्याची जिद्द असेल, तळमळ असेल आणि त्याच्यात काही अडचण येत असेल तर ती अडचण दूर करणे ही दुसऱ्या प्रकारची सेवा. सपोज एखादा कॉबलर आहे, कोणीतरी आहे, चहा टपरीवाला आहे, त्याला फार इच्छा आहे मेहराबादला जायची, तळमळ आहे, त्याला रस्ता माहीत नाही, नियम माहीत नाही, पैसे नाही. त्याच्या ह्या अडचणी दूर करून आपण त्याला मेहराबादपर्यंत नेणं ही सेवा झाली. हे एक मी उदाहरण दिलं. कोणत्या गोष्टी सारभूत आहेत यासंबंधीच्या कल्पना जर मर्यादित असतील तर त्यास अनुसरून संभाव्य सेवा क्षेत्रही मर्यादित होतेच. ज्या कल्पनात जर मर्यादित असतील तर ती सेवाचं क्षेत्र हे मर्यादित होतं. अदरवाईज इट्स अ बिग वाईड, खूप विस्तारलेलं असं ते क्षेत्र आहे. एखाद्या सार्वजनिक संस्थेला खूप मोठी देणगी देण्यासारखी महत्त्वकृत्य करणे म्हणजे काही सेवा सर्वस्व नाही. खचणाऱ्या हृदयास शब्दांद्वारा धैर्य देणं किंवा विषण्णतेमध्ये स्मितद्वारा आशा व प्रसन्नता निर्माण करणे व सामान्य क्रिया देखील दुस्सह आत्मबलिदान किंवा वीरतायुक्त स्वार्थत्याग यांच्याद्वारा होणाऱ्या सेवे इतक्याच महत्त्वाच्या सेवा आहेत. या पॅरेग्राफचं नाव आहे साध्या गोष्टीतील आशय संपन्नता. साध्या गोष्टीतसुद्धा किती महत्त्वपूर्ण किंवा आशय भरलेला असतो हे इथं सांगितलेलं आहे. अगदी तुम्ही कुणाकडे गेलात, अगदी त्या नोकराची हालाखीची परिस्थिती बघून एक छान स्मित दिला. दुकानात गेलात, त्याला हुडूत करत असतील, त्याने मालकाने सांगितलं म्हणून त्यांनी गाडीत तुमच्या सामान आणून टाकलं. तुम्ही मोठ्या रुबाबात की मला हे मी मोठा आहे म्हणून माझ्या गाडीत सामान, त्याऐवजी त्याला प्रेमाने हसलं, त्याची मदत काही केली, त्याला नमस्कार केला, त्याला केवढं आसमान मोठं वाटेल. अगदी छोट्या गोष्टी असतात. अशा साध्या गोष्टी जे असे थकले भागले जीव आहेत, विषण्ण जीव आहेत, एक साधं स्माईल द्या, गोडीने बोला, थँक्यू म्हणा. वॉचमन आहे, पटकन तुमच्यासाठी दार उघडलं, हात जोडून नमस्कार करून थँक्यू म्हटलं तर त्याला आभाळ ठेवणं होईल. अशा ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यातही खूप आशय भरलेला आहे, त्याला प्रसन्न वाटेल तुम्ही असं केलं तर. अशा सामान्य क्रिया देखील हे मोठं आत्मबलिदान करणं, अगदी वीरतायुक्त स्वार्थत्याग करणं, ह्या जशा सेवा महत्त्वाच्या आहेत की सीमेवर लढणं, तितक्याच या छोट्या गोष्टीतून दुसऱ्या दुःखी जीवाला आनंद देणाऱ्या, आसरा देणाऱ्या, आपलं कुणीतरी आहे, आपल्याला काहीतरी इथे महत्त्वाचं मिळालं असं काहीतरी धैर्य त्याला आपल्या शब्दातून मिळेल असं त्याच्याशी बोलणं, ह्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एका दृष्टिक्षेपाने अंतःकरणातील कटुता धुवून, एका दृष्टिक्षेपाने अंतःकरणातला कडू भाव धुवून तिथे नवप्रीती स्पंदमान करता आली तर तीही सेवाच आहे. काय नाही, एक छान स्माईल द्या,
छान गोडसा हसा. भाजीवाल्याकडून भाजी घेतली, दे बाबा, राहू दे, 2 रुपये तुला राहू दे. रिक्षातनं उतरला, राहू दे, 5 रुपये तुला राहू दे. थँक्यू म्हणा त्याला. बरं आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना, एवढं बोला. फार काही लागतं का ह्याला? ह्याचा हृदयाचा कोमल भाव पाहिजे, सहिष्णुता पाहिजे. ती ठाई ठाई ह्या जगामध्ये तुम्हाला पावलोपावली अशी कितीतरी संधी उपलब्ध होतील की जिथे तुम्ही हे लागू करू शकता. की जे म्हटलं आहे त्याच्या अंतःकरणात जी थोडवा भाव सगळ्यांचा बद्दल आहे, तिथं प्रेमभाव जर तुम्हाला उत्पन्न करता आला तर ती केवढी मोठी सेवा आहे. तिथे सेवाभाव नसतो म्हणून ती सेवा नाही असं नाही. माझ्या ह्या माणसाची छान हसून बोलून त्याला आभार मानले म्हणजे सेवा झाली का असं तुम्ही म्हणाल. इथे कुठे काय कोणाची सेवा झाली, म्हणजे इथे सेवा नाही केली म्हणजे हा सेवाभाव नाही असं कुणी म्हणू शकतं. पण हे जगरहाटीच्या दृष्टीने, जर आध्यात्मिक दृष्टीने बघितलं तर ती सेवाच आहे. अलग अलग करून पाहिल्यास या सर्व गोष्टी क्षुल्लक वाटण्याचा संभव आहे. अगदी ह्या साधारण गोष्टी आहेत वाटेल, परंतु जीवित अशा अनेक साध्य गोष्टींचेच बनलेलं आहे. जीवन जे आहे अशा छोट्या छोट्या साध्य गोष्टींनी जीवन बनलेलं आहे. अशा साध्या गोष्टींची उपेक्षा केल्यास जीवन हे सौंदर्यहीन तर होईलच, पण त्यातील आध्यात्मिकताही लयास जाईल. जर अशा गोष्टींचे साधं आहे, याच्यात काय आहे, पण ह्या साध्या साध्या गोष्टींनी त्याचंही जीवन सुंदर होईल, तुमचंही जीवन सुंदर होईल. ह्या गोष्टींची जर तुम्ही उपेक्षा केली तर ती आध्यात्मिकता पण नष्ट होईल त्यातली आणि जीवनातलं सौंदर्य पण जाईल. खरंच छान सांगितलेलं आहे. हा पॅरेग्राफ जरूर वाचा, परत वाचा. पुढचा पॅरेग्राफ आहे संसारी मनुष्याच्या मूल्यमापनातील चूक. जे संसारातले हे मनुष्य आहेत, ह्या आपलं जे मायावी जग आहे, आपण सारखे लोक आहे, ते आपण मूल्यमापनामध्ये कशी चूक करतो की आपण त्याच्या तरतम भावमध्ये किंवा चांगलं वाईटमध्ये किंवा महत्त्वाचं कमी महत्त्वाचं हे जे मूल्यमापन आहे त्याच्यामध्ये आपण चूक कशी करतो. ज्याप्रमाणे संसारासक्त लोक कोणत्याही लाभाची महत्ता त्याच्या मोठ्या परिणामावरून ठरवतात, त्याचप्रमाणे अडथळे, अडचणी आणि विपत्ती म्हणजे संकट यांचेही सानथोरपण म्हणजे लहान मोठेपण ठरवताना ते तीच चूक करतात. की ह्या जगामध्ये कसं आहे, एखादी गोष्ट महत्त्वाची आहे की नाही, त्याच्यापासून काय लाभ मिळतो, काय फायदा मिळतो, ह्याच्यावरती ती गोष्ट लहान किंवा मोठी ठरवतात. तर अशीच चूक ते अध्यात्माच्या मार्गात किंवा ज्या अडथळे आहेत, अडचणी आहेत, विपदा आहेत ते ठरवतानाही ते तीच चूक करतात की कोणतं संकट किती लहान किंवा मोठं आहे. उदाहरणार्थ कोणतीही आपत्ती म्हणजे संकट विचारार्ह व्हावयाचे असेल, म्हणजे एवढं मोठं संकट आहे का, त्या संकटाचा विचार करायचा का, एवढं त्याला सिरियसली घ्यायचं का, ते ठरवायचं असेल तर बऱ्याचशा लोकांच्या दृष्टीने तिला भव्य दृश्य स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. अगदी खूप काही हानी झाली तरच त्याला लक्ष द्यायचं का, तसं नाही पाहिजे. संसाराभिमुख लोकांचा हा विशेषच आहे की ते आंतरिक जीवनातील गाजावाजा न करणाऱ्या घटनांपेक्षा बाह्य जगतात दृश्य आकार धारण करणाऱ्या घटनांनाच अधिक महत्त्व देतात. बाबा सांगतात की ह्या मायावी जगतातल्या संसारी लोकांचा हा स्वभावच आहे, विशेषच आहे की आंतरिक जीवनात गाजावाजा न करता जे काही हळूहळू आवाज न करता घडत असतं त्याला महत्त्व न देता बाह्य जीवनामध्ये जे गाजावाजा होऊन जे काही डाऊन चाललेलं असतं त्यालाच ते जास्त महत्त्व देतात. उदाहरणार्थ केवळ अध्यात्मदृष्टीने पाहता कडव्या द्वेषाने दीर्घकालपर्यंत परिपूर्ण भरलेले जीवन हे विध्वंसक युद्धाहून स्वतः कमी वाईट नाही. बाबा सांगतात की एखाद्याचं जीवन इतकं कडू क्षार असतं, इतका द्वेष असतो त्याच्या जीवनामध्ये, प्रत्येकाबद्दल द्वेष, कोणाच्याच कामाला ती व्यक्ती येत नाही, ना सासरच्यांच्या, ना माहेरच्यांच्या, ना मित्रांच्या, ना आप्तांच्या. ती फक्त स्वतःचं आयुष्य जगत असते. इतका कडवटपणा भरेल, तुम्ही अशी लोक काही पाहिलेले असते की इतका द्वेष असतो त्यांच्या आयुष्यात बसे. असं जे कडव्या द्वेषाने परिपूर्ण भरलेलं, मग तो जातीबद्दलचा द्वेष असेल, एखाद्या कुटुंबाबद्दलचा कसलाही असेल, त्याला काही कारण असेल किंवा नसेल, असं जे जीवन आहे जे द्वेषाने परिपूर्ण भरलेलं आहे, हे असं जीवन म्हणजे एखाद्या मोठ्या विध्वंसक महायुद्धासारखं जीवन आहे असं बाबा म्हणतात. तरी बहुधा विध्वंसक युद्ध
हे द्वेषयुक्त जीवनापेक्षा मोठी आपत्ती मानण्यात येते. असं असलं तरी असं द्वेषपूर्ण जीवनाकडे लोक दुर्लक्ष करतात, पण विध्वंसक युद्धाला मोठी आपत्ती ते मानतात. म्हणजे द्वेषपूर्ण जीवन किती वाईट आहे हे बाबांनी किती समर्थ शब्दात इथे सांगितले. युद्धामध्ये क्रूरतेची अनेक दृश्य उदाहरणे असल्यामुळे त्याला महत्त्व देण्यात येते. युद्धामध्ये क्रूरता खूप पाहायला मिळते आणि म्हणून त्याला खूप महत्त्व. आता आपण बघतो हे चॅनलवर कसं अगदी त्याचं एवढा आवाज लावतील, एवढं ओरडून ओरडून त्याला सांगतील, त्याला अजून त्याचं क्रौर्य. खरं तिथली एकही व्यवस्थित क्लिप त्यांच्या हाती लागलेली नसते, पण त्याला कसं महत्त्व द्यायचं आणि रंगवायचा ते प्रयत्न करतात. परंतु द्वेष बाह्य कृतीमध्ये मूर्तरूप झाला नाही तरी तो कमी वाईट नाही. अशा द्वेषातनं जर भांडण, खून, मारामाऱ्या झाल्या तर तो खूप वाईट, पण त्या द्वेषाचं रूपांतर असं कृतीमध्ये जरी झालं नाही तरीही तो द्वेष खूपच वाईट आहे. त्याचप्रमाणे अदम्य तृष्णेने व्यथित असलेल्या हृदयातील यातनांपेक्षा रोगराईच्या साथी, जखमा व मृत्यूशय्येवरील वेदना यांच्याकडे संसारी माणसांचे लक्ष अधिक आकृष्ट होते. की बाबा इथे सांगतात, अदम्य तृष्णा म्हणजे खूप तहानेने व्यथित असलेलं हृदयातल्या यातना आहेत की कोणी बघत नाही, सगळ्यांनी उपेक्षित असं जे दुखावलेलं हृदय आहे, त्या दुखावलेल्या हृदयापेक्षा संसारी माणसं कशाला महत्त्व देतात? रोगराईच्या साथी, जखमा, कोणी मृत्यूशय्येवर आहे, मृत्यूशी झुंज देत आहे, कुणाला कॅन्सर झाला, आजार झाला, या गोष्टींकडे संसारी माणसांचं लक्ष जास्त असतं. तर याचं संसारी माणसं मूल्यमापनामध्ये कशी चूक करतात हे बाबांनी इथे सांगितलेलं आहे. की बाह्य ज्या क्रूरतापूर्ण गोष्टी असतात त्याच्या इतकंच किंबहुना त्यापेक्षाही विध्वंसक असं दुसरं आयुष्य असतं की जे द्वेषपूर्ण आयुष्य आहे, जिथे प्रीती नाही आहे, सहिष्णुता नाही आहे, ते तितकं त्यापेक्षा भयंकर असतं असं इथे बाबा सांगत आहेत. पुढचं पॅरेग्राफ आहे, घ्यायचा काय 7 मिनिट. अच्छा, इथे आपण एक छोटा ब्रेक घेऊया. हा चॅप्टरच फार सुंदर आहे. साधकाचे लक्षण जरी सांगितले आहे तरी कसं आयुष्यात वागायचं नाही किंवा कसं वागायचं किंवा साधकाचे गुण काय आहे ते इतकं सुंदर सांगितलं आहे. माझा प्रयत्न होता की छोटं चॅप्टर आहे, पटकन संपूया, पण हरकत नाही, कारण आपण प्रश्न घेतो किंवा काही मध्ये उदाहरणं दाखल काही उदाहरणं दिली तर तेवढं समजायला थोडं सोपं होतं. कुणाला प्रश्न विचारायचे का काही? कारण 7 मिनिट वेळ आहे, पाहिजे तर आपण हा पॅराग्राफ संपू शकतो. कुणाला प्रश्न विचारायचे का? झालेला ह्याच्या संदर्भात प्रश्न किंवा कुणाला काही शेअर करायचं असेल तर आपण ते घेऊया. तू अद्वैत व दोन्ही आहे, तुझा ठाम कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे, तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ध्यान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ध्यान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ध्यानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ध्यानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रय तू आहेस.
तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमेश्वर असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, एजदार, अहुरमर्द व प्रेतम परमेश्वर आहेस. तुला तुझ्यात किंवा एकमेव पूजने अधिक प्रेम करण्याकरिता आम्हा सर्वांना तू साध्य कर. आणखी अधिक करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम जिंकत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रीतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत